नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी। दिल्लीत काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठका। लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीवर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याची माहिती। भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं। बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार। सध्याचं काम सुरूच ठेवा। राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा सल्ला। मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही। मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी। शिवसेनेकडून 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। महाराष्ट्राच्या भाजपच्या वाटेला 3 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता। एनडीएच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा राजनाथ सिंग यांच्याकडे विनंती। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। सोलापुरात 3 गावांमध्ये वीज कोसळल्याची घटना। दोघांचा मृत्यू। तर नाशिकच्या दिंडोरीत शेतात पाणी साचलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।